दिवाळीतला आनंदाचा शिधा मिळणार की नाही असं बोललं जात आहे। आर्थिक चणचणीमुळे आनंदाचा शिधा न मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक चणचण असल्यामुळे योजना कागदावरच राहणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय। दसरा दिवाळी या उत्सवांच्या काळात रेशन दुकानावरती आनंदाचा शिधा दिला जात होता। यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि त्यानंतर दिवाळीत आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला नाही, त्यामुळे ही योजनाही बंद होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। कालचे जे आमचे लोक आहेत त्यांना दिवाळीच्या वेळेस किंवा दसऱ्याच्या वेळेस आपण गेल्या अनेक वर्षापासून सवलतीच्या दरामध्ये आनंदाचा शिरा देतो, जेणेकरून त्यांना एक त्या पद्धतीने एक चांगली मदत होऊ शकते। पण अतिशय दुःखाची गोष्ट आहे की आनंदाचा शिरा जो या सर्व आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व कार्ड धारकांना BPL धारकांना मिळणार होता तो देणार नाही। त्या बाबतीत राज्य शासनाने फेरविचार करायला पाहिजे। आता आम्ही आमच्या विभागामार्फत आमच्याकडे काय गहू आणि तांदूळ असतात, तिथे आम्ही सुरुवातीला 10-10 किलो जे आहेत ते वाटप सुरू केलेलं आहे। त्याच्यावर सरकार आणखी मला वाटतं आमच्या 5-5 हजार रुपये जे अडचणी ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले त्यांना देत आहेत। आणि बाकीचे पंचनामे वगैरे करून जे आहेत भारत सरकार आणि काही प्रमाणामध्ये पैसे भारत सरकार निश्चितपणे मदत करणार आणि बाकीचे मग आपल्यालाच ते करावं लागेल आणि शेतकऱ्यांना अगोदर त्यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील। अरे जरा आता प्रश्न एक कोणी नाकारो, परंतु शासनाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनतेकरता पैसा खर्च केलाय की थोडासा आता आम्हाला थोडंसं म्हणजे अजितदादांना ते सगळं तोलमोल करताना थोडा उशीर लागेल, परंतु होईल ते काम।